वसई विरार मधील सर्व पक्षाच्या सर्व पार्टीच्या नगरसेवकांना या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेचा जो आवाज आहे हा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे। सन्माननीय श्री सर्व पक्षाचे संबंधित नगरसेवक, जनता विचारते आम्हाला कोण वाली आहे का? होय, मतदानाच्या वेळी, मतदान झाल्यानंतर आणि जिंकून आल्यानंतर आज जनता ही वाऱ्यावर पडली आहे। काल पहिला पाऊस आणि या पावसामध्ये लोकांच्या घरात अक्षरशः पाणी गेलं, परंतु मोठमोठी आश्वासनं देणारे नगरसेवक हे आता आहेत तरी कुठे, असा या जनतेला प्रश्न पडलेला आहे। बरं, तक्रार कोणाकडे करायची आणि कोणत्या नगरसेवकाकडे जायचं हाही पडलेला प्रश्न आहे। प्रत्येक प्रभागामध्ये 4 नगरसेवक, एकाला सांगावं तर दुसऱ्याला वाईट वाटतंय, दुसऱ्याला सांगावं तर तिसऱ्याला वाईट वाटतंय, परंतु संपूर्ण नगरसेवकांनी आपल्या प्रभागामध्ये जाऊन जनतेला झालेला काही त्रास जो आहे हे तात्काळ पाहणं गरजेचं आहे। काल रात्रभर पाऊस पडला आणि या पावसामध्ये मी स्पेसिफिकली सांगतो की ज्या मी प्रभागामध्ये राहतो, प्रभाग क्रमांक 3, या प्रभागामध्ये आमच्याकडे विजयनगर, नवजीवन नगर आणि कोकण नगर, एक गुप्तचरपाडा अशा प्रकारचा जो भाग आहे, या भागामध्ये साईनाथ नगर किंवा संपूर्ण वरचं शहराचं येणारं पाणी जे आहे ते कळवट क्रमांक 86 याच्यामधून अलीकडून पलीकडे पास होत असतं। परंतु पाऊस अशा जोराने पडला, एवढा जोराचा होता की ते पाणी जाण्यासाठीही जागा नव्हती, म्हणून त्या नगरामध्ये, त्या विभागामध्ये लोकांच्या घरात पाणी घुसलं। लोक म्हणतात नगरसेवक आहेत कुठे? नगरसेवक हे फक्त आणि फक्त रील बनवण्यामध्ये व्यस्त आहेत। मागील जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या माननीय आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांना अनेक लोक म्हणत होती की या रीलबाज आहेत, फक्त रील बनवतात। परंतु आपण जर पाहिलं तर काम शून्य, परंतु फक्त रीलसाठी हे नगरसेवकही फिरतात, हे मी स्वतः पाहिलेलं आहे। आज त्याच रीलच्या बाबतीमध्ये लोक विचारतात आमच्यावर ही वेळ का आली? दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, तर पुढचं बोलायला नको। या शहरामध्ये जनतेला प्रश्न पडलाय आमचे प्रश्न मांडायचे कुठे? परंतु आता जनता सुज्ञ झाली आहे। तुम्ही दिलेली खोटी आश्वासनं, खोट्या मोठमोठ्या बाता, या संपूर्ण प्रकाराला ही जनता बळी पडली, परंतु आता ही जनता बळी पडणार नाही। ही जनता सुज्ञ आहे। भावनेचं राजकारण करून लोकांची मतं मिळवणाऱ्या या नगरसेवकांना पुढच्या 5 वर्षामध्ये त्यांना त्यांची जागा तर ही जनता दाखवेलच, परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही पदावर काम करत आहात, काही ठिकाणी रात्रीच्या पावसावरून पाहिलं तर सकाळी तात्काळ नगरसेवक कामाला आल्यावर आपापल्या प्रभागामध्ये काम चालू केले। पण काही ठिकाणचं चित्र हे एवढं विचित्र आहे की अजूनही त्या ठिकाणी कोणत्या महानगरपालिकेचे कोणतेही कर्मचारी हे कोणी पोचलेले नाहीये। नगरसेवक हो, माझी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे, आपण मतांसाठी लोकांच्या घराघरात गेलो,
परंतु आज ज्यांच्या घरात पाणी गेले त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करण्याची वेळ आज आलेली आहे. जनता लक्षात ठेवेल. पाऊस पडून 12 तास झाले नाहीये आणि आज त्यांना ह्या समस्येला सामोरं जावं लागतंय. म्हणजे ज्यावेळी प्रशासन होतं त्यावेळी तुम्ही ओरडत होतात, परंतु आज संपूर्ण बॉडी आहे, संपूर्ण शहराचा वाली भेटलेला आहे. परंतु या शहराच्या वाल्यांकडून, शहराच्या जबाबदार नगरसेवकांकडून, लोकप्रतिनिधींकडून जर नागरिकांना असा त्रास होत असेल तर ही जनता योग्य वेळेस योग्य ते उत्तर देईल. अनेक नगरसेवकांचे रात्री फोन झाले, 1:30-2 वाजता शहराची, विभागाची, नगराची माहिती घेत होते. परंतु एवढ्या रात्री कोणतं काम करण्याची वेळ नव्हती. पण ऍटलिस्ट सकाळी आता तुम्ही या शहरामध्ये फिरा आणि तात्काळ नागरिकांची माहिती घ्या की काय कुठे झाले ते. बोलण्यासारखं बरंच काही आहे, परंतु फक्त आज पावसावरच बोलतो. आता इथून पुढे आपला संघर्ष रोज होतच जाईल आणि मी बोलत राहील, तुम्ही ऐकत राहा. प्रत्येक ठिकाणची पोलखोल ही आपण करत राहणार आहोत आणि प्रत्येक नगरसेवकाचं चांगलं काम, प्रत्येक नगरसेवकाचं चुकीचं काम, भ्रष्ट अधिकाऱ्यांचं चुकीचं काम हे जनतेसमोर आपण आणतच राहू.